नमस्कार सगळ्यांना। तर हे बघा आज आहे ना आपण पोह्याच्या चकल्या बनवणार आहे। तर हे बघा इथं अर्धा किलो पोहे घेतले आणि हे असं चांगलं साफ करून आणि चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये असं असते ना हे धूळ त्याच्यावरती पुन्हा त्याचा भुगा असतो तो पडून जातो चाळणीवरच्या खाली। तर आता हे साफ करून घेतलं जातं आपल्याला, हे 2 पाण्यानं चांगलं धुवून घ्यायचे स्वच्छ। तर बघा आता मी इथं पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये धुवून घेणार चांगलं। तर हे बघा आता चांगलं धुवून घ्यायचं आणि नंतर आहे ना मग असं हे अशी चाळणी असते ना तिच्यामध्ये ते निथळायला ठेवायचं। तर हे बघा आता मी हे काढून याच्यात निथळायला ठेवायची, चांगलं धुवायचं हलक्या हाताने असं। तर हे बघा त्याच्यामध्ये टाकायला हे घ्यायचं, लसणाच्या घ्यायच्या 10-12 पाकळ्या, 2-4 मिरच्या, हिरव्या मिरची आणि जिरा घ्यायचा। लाल मिरची टाकली तरी चालेल, पण मी हिरव्या मिरच्याच टाकल्या। तर आता हे ना मिक्सरला वाटून घ्यायचा। तर हे बघा आता नाही इथं परातीमध्ये काढून घेतली ती पोहे आणि आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचा। तर मी 2 चमचे मीठ टाकलाय आणि थोडीशी हळद टाकायची। हळद टाकली थोडीशी आणि आता आपण हे वाटलाय ना मसाला तो टाकायचा। हे बघा मिक्सरमध्ये असं जाडसर असं वाटून घ्यायचा। तर आता हे टाकते मी आणि चांगला आहे असं कालून घ्यायचा, एकदम मस्त असा पिठासारखा मळून घ्यायचा, बारीक बराच वेळ मळायचा, एक जीव होतंय तोपर्यंत, म्हणजे चकल्या ना तुटत नाही। थोडाच मळायचा, म्हणजे ते पोहेत ना ते पाणी असं शोषून घेतात ना, त्याच्यामध्ये पुन्हा असं कडक पीठ होत आहे। तर थोडा असा मळून घ्यायचा, एकदम नाही सगळा मळायचा। तर आता मी हे सगळं असा चांगला मळून घेते, पूर्ण असं पिठाचा सारखा चपातीला पीठ मळते तसा हाताने चांगला मळून घ्यायचा, म्हणजे मग चकल्या तुटत नाही। तर हे बघा असं चांगला मळून घ्यायचा एक जीव करून, आणि आता ना हे बघा असा साचा आहे, तर त्या साच्यामध्ये भरायचं हे आणि त्याच्यात चकल्या पाडून घ्यायच्या। हे बघा मी तुम्हाला 2-3 बनवून दाखवते। हे बघा असं बनवायचं। मी ना सुपामध्ये बनवते, म्हणजे आमच्याकडे ना ऊन म्हणजे असं वाळत घालायला जागा नाही ना, तर मग असं सुपामध्ये कशात पण भांड्यात बनवून आणि असं इथं आम्ही वरती पत्र्यावरती ठेवतो। तर हे बघा अजिबात तुटत नाही। बघा चांगला एक जीव मळला ना पीठ म्हणजे मग बघा या अशी करायची आणि असं हे चिपकून द्यायचं। अशा करायच्या छोट्या। तर हे बघा मी आता करून सगळ्या चकल्या असं करायचं, खूप छान होत्या टेस्टी, म्हणजे असं वरण भाताबरोबर तोंडी लावायला असं बनवायचं असं। तर हे बघा आता हे मी सगळ्या चकल्या करून घेते। तर बघा अर्धा किलो पोह्याच्या एवढ्या म्हणजे 3 सुपं भरलेत, एवढ्या झाल्यात चकल्या। तर बघा एकदम सोप्या पद्धतीनं बनवल्यात। तर बघा करून कशा होतात ते सांगा कमेंट करून, आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। बाय।